पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। पेट्रोल 86 पैसे तर डिझेल 83 पैशांनी महाग झाले। सलग दुसऱ्यांदा दरवाढ झाल्यानं गोंदियातील वाहनधारकांनी देखील चिंता व्यक्त केली असून दरवाढ होत असल्यानं गाडी चालवायची तरी कशी असा संतप्त सवाल केलाय। तसंच सरकारनं ही दरवाढ थांबवायला हवी, त्याच्यामुळे महागाई वाढेल अशी प्रतिक्रियाही दिलेली आहे। डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलमध्ये दरवाढ करण्यात आली होती आणि आता सलग दुसऱ्यांदा पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर आहे। पण जर का दृश्यांमध्ये बघितलं तर सकाळपासून या ठिकाणी जे वाहनधारक आहेत ते पेट्रोल भरायला गर्दी करतानाचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आजच्या जर का पेट्रोलचा दर बघितला तर 109 रुपये 54 पैसे इतका आहे, तर डिझेलचा दर बघितला तर 96 रुपये 6 पैसे इतका आहे। सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याने नागरिकांना देखील मोठा त्रास सहन लागतो। दादा, आज दुसऱ्यांदा पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाली आहे, काय वाटतं, महागाई वाढेल का तुम्हाला? महागाई वाढेल तर कसा करावा तोच तर प्रश्न पडलाय आता शेतकऱ्यांना कसा का शेतीमध्ये आता ट्रॅक्टर चालायचे आहे, डिझेलचे रेट वाढतील, गाड्या कसा काढावा हे विचार पडत आहे, कसं का करावा, सरकारनं याबद्दल लक्ष द्यावं लागेल। काय मागणी आहे? पेट्रोलची कमी दर काय? पेट्रोलची कमी दर झाल्या पाहिजे ना, डिझेलचे कमी दर झाल्या पाहिजे, तेव्हाच तर शेतकरी गाडी वगैरे चालवतील ना, आपले वाहन बरोबर चालवतील। हा प्रश्न पडलाय आता शेतकऱ्यांना का कसं रेट वाढते, कमी होतच नाही तर याच्या महागाईवर काही परिणाम पडणार आहे? या महागाईवर पेट्रोलचा परिणाम पडणार ना, गाड्या कसं घालावं तोच प्रश्न पडला आता। एवढं रेट वाढलं तर रेट वाढते पण कमी होतच नाही। यापुढे सरकारने यावर लक्ष द्यावं आणि पेट्रोल डिझेलचे दर कमी करावं, हीच मागणी आहे। तर निश्चितपणे जर का बघितलं तर पेट्रोल आणि डिझेलचे दर शासनाने कमी करायला पाहिजे अशी मागणी काही वाहनधारक आहेत तर त्यांनी केलेली आहे। देवेंद्र रहांगडले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।